यस अरे देश गेल्या अनेक दिवसापासून भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या गटामध्ये रस्सीखेच सुरू होती आणि आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले उमेदवार आपल्यासोबत आहेत। मात्र साहेब हे सांगा की या ठिकाणी तुमचं आव्हान कोणासोबत राहणार आहे आणि आज तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली आहे, काय तुमचं मत आहे? पहिली प्रतिक्रिया। सर्वप्रथम तर उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील सर्व प्रमुख नेते आणि खास करून आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सर्वांचं मी मनापासून आभार मानतो की महाविकास आघाडीने सर्व पक्ष सर्व नेत्यांनी माझ्यावर एक विश्वास व्यक्त करून आज ही उमेदवारी जाहीर केली, त्याबद्दल सर्वच पक्षांचं सर्व नेत्यांचं मनपूर्वक आभार। काय मुद्दे तुम्ही घेऊन जनतेसमोर जाणार आहात? बघा, भिवंडी लोकसभेत एवढे मुद्दे आहेत हे आपल्याला देखील कल्पना आहे। टोरंटोसारखा मुद्दा असेल, IGM सारखा मुद्दा असेल, आमच्या शहापूरच्या पाण्याचा प्रश्न असेल, बदलापूरवासियांचे रेल्वेचे विषय असतील, आमच्याकडे मेडिकल कॉलेजचा विषय असेल, शाही धरणाचा विषय असेल, मुरबाड रेल्वेचं गाजर दाखवलेला विषय असेल, असे अनेक विषय गेली 10 वर्ष या निरुपयोगी अपयशी अशा खासदारामुळे कुठलाही एकही प्रश्न सोडवला गेला नाही आणि म्हणून हे सर्व प्रश्न सोडवण्याचे आव्हान माझ्यासमोर असेल। हे लढण्याचे आणि लढतीचे कपिल पाटलासमोर लढण्याचे आणि लढतीचं आव्हान माझ्यासमोर नसेल, कारण ऑलरेडी तुम्ही पाहिलं असेल की सर्वच बाबतीत अपयशी असा हे खासदार आहेत आणि म्हणून त्यांचं आव्हान नाही, फक्त हे जे आमच्या सर्व भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रश्न आहेत या प्रश्नांचं खूप मोठं असं आव्हान हे माझ्यासमोर असेल। कुठे ना कुठे तुम्हाला उमेदवारी मिळाल्यामुळे काँग्रेसचे जे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, इच्छुक उमेदवार असतील नाराज झालेले आहेत, त्यांचं कुठं कसं सांत्वन करणार तुम्ही? नाही बघा, सुरुवातीला आपल्यालाही माहीत आहे काँग्रेस देखील प्रयत्नशील होते, राष्ट्रवादी देखील प्रयत्न करत होते, शिवसेना देखील प्रयत्न करत होते। शेवटी प्रत्येक पक्ष प्रत्येक नेता हा उमेदवारीसाठी आग्रही होता, त्यात कुठल्याही प्रकारचा विषय नाही। परंतु आत्ता हा महाविकास आघाडीचा सर्वानुमते निर्णय झालेला आहे आणि एक माझं देखील कर्तव्य आहे की या महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांना मी देखील उद्या भेटणार आहे, सर्वांची भेट घेणार आहे, सर्वांना विनंती करणार आहे आणि आमच्या वरिष्ठ लेवलने देखील हा सर्व व्यवस्थितपणे, कारण शेवटी बघा महाविकास आघाडी हे आमचं कुटुंब आहे आणि आमच्या कुटुंबातील जे काही प्रश्न असतील ते आम्ही कुटुंबात बसून सोडवू एवढं नक्की मी तुम्हाला आश्वस्त करतो। नक्कीच। एक प्रश्न अजून की ज्याप्रमाणे त्यांचा आरोप आहे, पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे की ज्याप्रमाणे सांगलीमध्ये शिवसेनेने विश्वासात न घेता, वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता त्या ठिकाणी उमेदवार जाहीर केलं, त्याच पद्धतीनं या ठिकाणी भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये देखील विश्वासात न घेता, वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता ही उमेदवारी जाहीर केली आहे। बघा, अशी मी आजपर्यंत कोणाची स्टेटमेंट बघितली नाही, कारण उमेदवारी जाहीर होऊन फक्त 2 ते 3 तास झाल्यात, त्याच्यामुळं अशी कोणाचीही प्रतिक्रिया आलेली नाही आणि माझा विश्वास आहे की महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची कोणाचीही अशी प्रतिक्रिया येणार नाही असा माझा विश्वास आहे, कारण शेवटी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे जुने आणि अनुभवी नेते आहेत, त्याच्यामुळं कुठलाही प्रश्न सोडवताना ते कशा पद्धतीने प्रश्न सोडवावा ही त्यांना चांगली हातोटी माहीत आहे आणि म्हणूनच मला वाटतं हा निर्णय सर्वानुमते झालेला आहे आणि तशी कोणाचीही प्रतिक्रिया अजून आलेली नाही, वरिष्ठ लेवलने येणारही नाही आणि जर आमच्या लोकसभा वार्डातून आली तर मी नक्कीच त्यांना भेटेन। माझा विश्वास आहे सर्वांशी संमतीने समजुतीने बोलून हा प्रश्न आम्ही सोडवू। 2 वेळा विजयी झालेले केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे आता हॅट्रिकच्या मार्गावरती आहेत, तर यंदा काय तुम्ही हॅट्रिक त्यांची थांबवणार का त्यांची हॅट्रिक होणार? मी तुम्हाला तेच बोललो की 2 वेळा निवडून आलेले खासदार ज्यांना खासदारकीच कळली नाही, खासदाराचे अधिकार कळले नाही, खासदारीच्या अखत्यारीत काय कामं येतात ते कळले नाही,
तर अशा खासदारांचं काय आव्हान असणार आहे? यांच्या 10 वर्षाच्या कालावधीमुळे आमचे भिवंडी लोकसभा क्षेत्र 20 वर्ष विकासाच्या मागे गेलेलं आहे. आणि म्हणून मला खरं आव्हान तर ते असेल की येत्या 5 वर्षात, आणि हेही सांगतो, महाविकास आघाडी लढेल आणि जिंकेल, हा आमचा विश्वास आहे. आणि म्हणून आमच्यासमोर आव्हान हे कपिल पाटलांचं नसणार आहे. आमच्यासमोर आव्हान महाविकास आघाडीसमोर हे जे भिवंडी लोकसभेतील प्रश्न आहेत हे सोडवण्याचं आव्हान आमच्यासमोर असेल. काँग्रेसचे जे इच्छुक उमेदवार होते त्यांनी आता अपक्ष लढण्याची तयारी केली आहे, त्यांनी अशी घोषणा केली आता थोड्या वेळापूर्वी. नाही, मला काही कल्पना नाही, मी बघितलं नाही, खरं सांगतो. कारण मीही प्रवासात होतो, मी शिर्डीला गेलो होतो, मी बाबांचं दर्शन घेऊन निघालो आणि मला रस्त्याला ही बातमी कळाली, परंतु असं मी कोणाचे बघितलं नाही. असेल तर नक्कीच मी तुम्हाला बोललो, आमच्या परिवाराचा विषय आहे, आमच्या परिवारातच तो विषय मिटवला जाईल एवढं नक्की. गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये भिवंडी लोकसभा यासाठी रस्सीखेच सुरू होती. मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या गटाला ही जागा मिळालेली आहे आणि त्यांचे उमेदवार या ठिकाणी ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या प्रथम जो प्रतिक्रिया आहे ती या ठिकाणी आलेली आहे. आणि विशेषतः त्यांनी असं सांगितलं आहे की जे नाराज असतील, जे नाराज काँग्रेसशी असतील, त्यांचं देखील आमच्या परिवाराचा विषय आणि तो परिवाराचा विषय आम्ही बसून सोडून घेऊ. मात्र राहिलं केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्याशी जो आमचं आव्हान काही वाटत नाही, कारण केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे दोन वेळा विजयी जरी झालेले असले तरी त्यांनी जे केलेली कामं आहेत ती या ठिकाणी दिसत नाही. आणि त्यामुळे ही सर्व कामं जी आहेत आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत आणि त्यांचं आव्हान जे आमच्यासमोर वाटत नाही. अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.